तो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। जैसे कि हम लोग आप लोग जसे तुम्हाला माहित आहे की आपणाला कन्स्ट्रक्शन मध्ये संडे टू सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आपला रेग्युलर प्लॅन असतो की आपण केस कटिंग करणे, कपडे धुणे, नाहीतर आपल्या कपाटचे सेटिंग लावून ठेवणे, यातच आपला पूर्ण संडे निघून जातो. तर आता आपण कपडे धुवायला टाकलेले आहेत की रूममेटने कपडे धुतलेले आहेत आणि आपण आता जस्ट वॉशिंग मशीनला कपडे लावून 45 मिनिटचा टायमर सेटअप केलेला आहे आणि एक 10-15 मिनिटे डबा येईल. डबा खायचा, आज अंडी असतील, अंडी खाऊन झोपायचं, मस्तपैकी 4 वाजता उठायचं, मस्तपैकी गार्डनला फिरून यायचं आहे. बस दिवस निघून गेला, संडे संपला. मग काय रेग्युलर ड्युटी चालू, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तेच सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8:30 ड्युटी. बस आयुष्यात आणि काय, 4 पैसे पेमेंट आल्यानंतर असं वाटते की हा काम केल्याचं काहीतरी महत्व निघतंय. ठीक आहे, जिम्मेदारी पडल्यानंतर सर्वांना कळते की काय करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही पहिली चौथीपर्यंत असता तर तुम्ही एन्जॉय करा. हायस्कूलला गेल्यानंतर पण एन्जॉय करा, क्लासमेट बनवा, कारण त्या आठवणी आहेत, ते क्षण आहेत ना, ते परत आयुष्यात कधी परत येत नाहीत. ठीक आहे, 11वी 12वी कॉलेज लाईफ तुम्ही एन्जॉय केली पाहिजे, मित्र मैत्रिणी बनवले पाहिजेत, कारण ते क्षण आहेत ना, ते आयुष्यात कधी पुन्हा येत नाहीत. ठीक आहे, ते तुम्ही किती पैसे देऊन आणण्याचा प्रयत्न केलात तरी ते पुन्हा येत नाहीत. मग तुमच्यावर घरची जिम्मेदारी पडते, कोणाचं लवकर लग्न होतं, कोणाला मुलं मुलं बाळ होतात. मग त्या जिम्मेदार माणूस त्या मार्गाच्या क्षेत्रावर भटकून आपल्या एकच फॅमिली 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 ह्या सेटअप मार्गातून निघून जातो. त्यामुळे प्रत्येक दिवस माणसाने एन्जॉय केला पाहिजे, एन्जॉय करत राहा. कारण आजकालच्या माणसांचं आजकाल काय भरोसा नाही. ठीक आहे, कधी कोणाचा कधी मृत्यू अचानक होऊ शकतो, सांगता येत नाही. या कुणाची परिस्थिती गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, कुणाचा भरोसा नाही आहे. सगळी करणी देवाची आहे. त्यामुळे तुम्ही देव देव पण तेवढाच करा आणि एन्जॉय पण तेवढाच करा. काम पण तेवढंच केलं पाहिजे का, प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहभागी झाल्या पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे. कुणावर दुःखी राहू नका, कुणावर जास्त राग, द्वेष, क्रेश कुणाचा करू नका. आनंदी राहा, हॅपी राहा. आयुष्य फक्त 50 वर्ष आहे. कुणाचं 50 असेल, ज्याच्या मानान ज्याचं त्याचं आयुष्य आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करत राहा, हॅपी लाईफ जगा. आपल्यामुळे कोणाला दुःखी करू नका, किंवा कुणामुळे आपण दुःखी होतो तर समोरच्याला समजावून घ्या. कारण तुम्ही जर इगो नावाची चीज जर आपल्या आयुष्यात ठेवलात तर बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसाल. प्रेम, पैसा, फॅमिली, मित्र मैत्रिणी. त्यामुळे जगा आरामात, एन्जॉय करा लाईफ. आयुष्य पुन्हा भेटेल ना भेटेल, मित्र मैत्रिणी भेटतील ना भेटतील, प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. हा, तुम्ही जिम्मेदारी पडलेली आहे घरची, फॅमिलीची, तरी तुम्ही मित्रांना बोलवून नक्की तुम्ही टाइम स्पेंड करा, कुठेतरी फिरायला जा. पैसे कमवून काय आयुष्यावर पैसेच कमवायचे आहेत. पण ज्या पैशासाठी आपण राबतोय, ज्याच्यासाठी आपण राबतोय, म्हणजे एक वेळची पोटभर तुम्ही जेवण करा. जर जेवण करत नसाल तर काय उपयोग तेवढे पैसे कमवून. एन्जॉय करा. आता मी जस्ट आहे आमच्या रूम मध्ये आणि रूमच्या इथून आमची साईट दिसते, साईट. ठीक आहे, जवळपास 2-2.5-2 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला मी रूम पासून साईट दाखवतो. ही बघा साईट, साईट. हा, ही वाली साईट आहे, ही वाली साईट आहे. ठीक आहे, डेली आम्ही जातो, मित्र असतात. डेली 8 ते 8:30 पर्यंत ड्युटी असते. संध्याकाळी काम करायचं आहे. रूम चांगली फॅसिलिटी दिलेली आहे कंपनीने. खायचं प्यायचं एन्जॉय करायचं, तेवढीच संडे वनडे फिरायला जायचं मस्तीपैकी. आयुष्यात काय आहे, पैसा, एन्जॉय, टाइम स्पेंड करा. बस आयुष्य संपलं. कधी कोणाचा मृत्यू येईल तीच गोष्ट मी परत परत दोहरतोय, कारण माझ्याकडे बोलायला टॉपिक नाही ना. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग माय छोटा मेमोरीज. ही मेमोरीज मी सेव्ह करून ठेवीन यूट्यूबला वगैरे. कारण आज तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025 आणि एक महिन्याभरात आपला 2025 हे संपतंय. कुणाचा कमबॅक झाला असेल त्याला कॉंग्रॅच्युलेशन, त्याला कमबॅक झाला नसेल त्यांनी पुन्हा प्रयत्न करत राहा. कारण आयुष्य हा एका प्रयत्नावर कधी नाही आहे. तुम्ही परत परत प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण देणारा जेव्हा देईल तेव्हा छप्पर फाडून देईल, फक्त तो तुमच्या मेहनतीची वाट पाहत असतोय. ठीक आहे.
5 वर्षामागे तुम्ही काय होतात, 5 वर्षानंतर तुम्ही काय आहात आणि 5 वर्षानंतर तुम्ही काय होणार आहात या गोष्टीचा विचार करा. प्रयत्न सोडू नका आणि हॅपी राहा. बस एवढंच मी आजच्या ब्लॉगसाठी बोलू शकतो. आणि मला टाइम भेटत नाही, फक्त मी संडेसाठी, हां, संडेला टाइम भेटतो. संडेला आपण छोटे मोठे व्हिडिओ करून टाकत असतो, मनातल्या भावना व्यक्त करतो. मुंबई सिटी तुम्ही पैसे कमवायसाठी आलात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर नवीन नवीन मित्र बनवा, पैसे कमा. बेसिकली आपल्याला एन्जॉय केला पाहिजे. आणि आणि काय बोलायसारखं आहे. ठीक आहे, एन्जॉय करा. गावाला जा, गावात मित्र-मैत्रिणी जरा जपून ठेवा. कारण शेवटला तेच असतात. शेवटला कोणी कोणाचं नसते. फक्त आपले मित्र, जवळचे फॅमिलीवाले असतात. निघून गेला की पुन्हा त्याची एक 8 दिवस चर्चा होते. 8-10 दिवस चर्चा होते. 11वी 12वी. मग गेला तो गेला. मग फोटोलाच आपला हार चिपकून लागलेला असतो. एन्जॉय करा. मी आता खिडकीमध्ये उभा आहे. बोलण्यासारखे शब्द भरपूर आहेत, पण मनात व्यक्त होत नाहीत. कारण ठीक आहे, एन्जॉय करा. थंडीचे दिवस आहेत. ओके, बाय.